तर हा जे प्रदर्शन तुम्ही बघत आहोत हे म्युझियम ऑफ सोल्युशन्सच्या बिल्डिंगमध्ये आहे आणि म्युझियम ऑफ सोल्युशन्स ऑलमोस्ट आता 2 वर्ष झाली आहे आणि आमची 2 वर्ष ॲक्च्युली नोव्हेंबरमध्ये कंप्लीट होणार आहे आणि हे आमची नवीन फ्लोर आहे, आमची नवीन बेबी आहे आणि ह्या प्रदर्शनचं नाव आहे व्रूम, जिथे मुलांना, यंग अडल्ट्स, व्हिजिटर्सला असं म्हणजे एक्सपिरियन्स भेटणार की फक्त गाडी चालवायचं नाही किंवा गाडीमध्ये बॅकसीट ड्रायव्हिंग करायचं नाही. जरी तुम्हाला गाडीबद्दल ॲक्च्युली शिकायचं आहे तर आम्ही आमच्या पार्टनरबरोबर प्लॅनेट ऑटो बरोबर आम्ही हे प्रदर्शन इथे जे काय दिसले त्यांच्याबरोबर आम्ही डिझाईन आणि क्युरेट केलं आहेत. इथे तुम्हाला गाडीच्या आतमध्ये जायला, गाडीच्या खाली जायला, कार पार्ट कसे आयडेंटिफाय करतात, सर्किटरीबद्दल तुम्हाला कळणार EV इंजिन काय आहे आणि इलेक्ट्रिक इंजिन हे दोनमध्ये काय फरक आहे. तुम्हाला आम्ही जेव्हा तुम्ही येणार व्हिजिटरच्या तर्फे तुम्हाला एक लायसन्स भेटणार आणि हा लायसन्स तुम्हाला एलिजिबल आहे आमच्या सिम्युलेटर बेमध्ये. पण एलिजिबल म्हणजे हा एक्झिबिट असं नाही आहे की तुम्ही फक्त गेमिंग पार्लरसारखं तुम्ही येणार. हा एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे, कारण म्युझियम ऑफ सोल्युशन्समध्ये जे कोण व्हिजिटर्स येतात आमचं मेन मुद्दा आहे की आम्हाला मुलांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स हे आमची मेन USP आहे, म्हणजे आमची मेन सेलिंग पॉईंट आहे. किती काळ हे प्रदर्शन चालणार आहे? हा प्रदर्शन 1 वर्षासाठी इथे आमच्या 4th फ्लोअरवर आहे आणि आमच्या पार्टनर्स पण आमच्या सोबत जे आले आहेत, मर्सिडीज, मोतुल, WIA, प्लॅनेट ऑटो, हे सगळे आम्हाला सपोर्ट करून इतकं म्हणजे छान युनिक एक्झिबिट इथे 4th फ्लोअरवर बनवलं आहे. आणि प्लीज ह्याच्यासाठी या, एक्सपिरियन्स करा, मुलांना फॅमिलीला घेऊन या. इथे रेसिंग पण आहे, इथे सिम्युलेटर्स पण आहे, इथे VR पण आहे, पण मोस्ट इम्पॉर्टंटली इथे हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे जे आम्ही इथे म्युझियममध्ये प्रमोट करतात. यहाँ आके हमें गाड़ियों के अंदर में जो होता है वो पता चला है. पहले तो हम लोग ने गाड़ियों के जो मॉडल्स थे वो बाहर से देखे थे. इधर आके हमें बैटरी वाली गाड़ी और जो दूसरी कार होती है उनमें डिफरेंस पता चला है. हम लोग एज के नहीं हैं मगर वी हैड एक्सपीरियंस टू ड्राइव बाइक्स, सो आई लाइक दिस इन म्यूजियम. हम लोग ने जैसे बाहर गाड़ियाँ चलाई है, देखी है, उसके हिसाब से उसके अंदर के पार्ट्स हम लोग ने देखे नहीं थे, तो यहाँ म्यूजियम आके हम लोग को वो पार्ट्स देखने मिले, अलग अलग राइड करने मिली. कैसा लग रहा है? और अच्छा लग रहा है, एक्सपीरियंस अच्छा था.